मुंबईच्या बाबतीत सांगायचं तर मुंबईच्या क्रिकेटर्समध्ये दे वॉक क्रिकेट, दे लिव्ह क्रिकेट, दे टॉक क्रिकेट, इट्स दे स्लीप विथ क्रिकेट. तर ते त्यांच्या रक्तात आहे. 9:30ला टॉस होता. 9:30ला टॉस. मी 9:25ला आतमध्ये येऊन कपडे बदलले, व्हाईट ड्रेस गेले. मदनलाल कॅप्टन होता आणि टॉसला जाणार तेवढ्यात आमचे चेअरमन आमचे ते आले आतमध्ये आणि मला जरा बोलवून घेतलं बाहेर आणि एका कॉर्नरला मला घेऊन गेले. मला म्हटले वी हॅव टू प्ले ग्रेगरी इन द टीम. मी तिसऱ्यांदा विचारलं की सर कोणाला हे करू, कोणाला ड्रॉप करू शकतो. दॅट यू डिसाइड. दॅट इज द रिझन इफ आय हॅव नॉट प्लेड फॉर इंडिया आय डोंट हॅव एनी रिग्रेट्स इन लाईफ. बिकॉज माझ्या कॉन्शियसनी मला जे सांगितलं ते मी केलं. मला जे योग्य वाटलं ते मी केलं आणि मी क्रिकेटसाठी जे करायचं होतं ते योग्य मी केलं. क्रिकेट गेमसाठी मी प्रामाणिक राहिलो. पार्थसारथी शर्माची बॅटिंग मला खूप आवडायची. म्हणजे त्याची ग्रेसफुल तो स्पिनर्सच्या अगेन्स्ट तो जे खेळायचा त्याचं फुटवर्क आणि पद्माकर शिवलकरच्या अगेन्स्ट परहॅप्स द बेस्ट बॅट्समन त्याला फेस करताना बघितलेला मी तो होता. मी म्हटलं बघू काय होईल ते. आपण तो जोपर्यंत पोहतो म्हटलं तोपर्यंत उभं राहायचं. आणि त्याने 10 तास आणि काहीतरी 56 मिनिटामध्ये त्याने इंग्लिश चॅनल क्रॉस केला. एव्हरी आवर आय वॉज फीडिंग हिम. जर टाइम ट्रॅव्हल करायला मिळाला तुम्हाला, इफ यू हॅव टू गो बॅक, परत जाऊन एखादी गोष्ट करेक्ट करावीशी वाटली आयुष्यात तर कुठची असेल? मी कदाचित मुंबईला जाऊन खेळलो असतो. मुंबईसाठी मी जाऊन खेळलो असतो तर मी कदाचित फॉर्च्यून वुड हॅव बीन डिफरंट. मी हॅपी. करेक्ट. मुंबईत जे त्यावेळेचं जे टाइम शेड्यूल मी जे 14-15 वर्ष खेळलो ते पुन्हा एकदा खेळायला मिळालं परत तर मला नक्कीच आवडेल. वो समाज तलक हमसे भुलाया न गया, हमसे आया न गया, तुमसे भुलाया न गया. थँक्यू. लवली. थँक्यू. नमस्कार. आज आपण जात आहोत पुण्याला एका अशा क्रिकेटरला, एका अशा व्यक्तिमत्वाला भेटण्यासाठी ज्यांनी वयाच्या 19व्या वर्षी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि अंडर 22चा कर्णधार म्हणून त्यांची निवड झाली वेस्ट इंडिजच्या संघासमोर. भारतासाठी खेळण्याचा योग त्यांना मिळाला नाही, पण 88 मॅचेसमध्ये जवळजवळ 50चा ॲव्हरेज त्यांनी केला. मुंबईच्या समोर अगदी छाती ठोकून फलंदाजी केली. जिगरवाली, ज्यांनी 1985-86च्या सीझनमध्ये 677 धावा केल्या अगदी 6 मॅचेसमध्ये 84च्या सरासरीने. तरीही भारतासाठी ते खेळू शकले नाही. पण त्यांनी नंतर सुद्धा क्रिकेटला दिलेलं जे योगदान आहे ते खूप मोठं आहे. धीरज जाधव सारखा प्लेयर जो 100 पेक्षा जास्त मॅचेस खेळला, ही इज मिस्टर मिलिंद दत्तात्रय गुंजाळस प्रोडक्ट. चला भेट घेऊया आज पुण्याच्या त्यांच्या घरामध्ये. मिलिंदजी, थँक्यू व्हेरी मच. मला वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि म्हणजे खरंच सांगेन की मी बऱ्याच लोकांकडून आमचे जे मुंबईचे जुने क्रिकेटर्स आहेत ज्यांच्याशी माझे संबंध येतात, तुमच्या बॅटिंगचे बरेच गोडवे ऐकलेले आहेत. आणि म्हणजे खरंच एक वेगळ्या रिस्पेक्टनी ते लोक तुमच्या फलंदाजीबद्दल बोलतात, कारण तुम्ही मुंबईला नेहमीच नडलात असं त्यांचं म्हणणं आहे. सो बिफोर गोईंग देअर मी असं विचारेन की तुम्ही जेव्हा मोठे होत होतात तुमचा क्रिकेटिंग आयडल कोण होता? मी लहानाचा मोठा होत होतो तेव्हा NMV साठी खेळत असताना आम्ही सुनील गावस्कर त्यावेळेस युनिव्हर्सिटी खेळण्यासाठी पुण्यात आला होता आणि त्याने 2-3 मॅचेसमध्ये तिन्ही मॅचला सेंचुरी मारली. एकाला 100, एकाला 100 त्यांनी केलं. तर ती मॅच मी नेहरू स्टेडियमवरती मी त्याची बॅटिंग बघितली होती आणि खूप इम्प्रेस झालो होतो की तो नवीन बॉल ज्या पद्धतीने खेळायचा, तो बॉल त्याचं जे सोडणं जे होतं ऑफ स्टंपच्या जस्ट बाहेरचा बॉल तो जो सोडायचा, कुठला खेळायचा आणि ते जे जजमेंट जे होतं
आणि त्याचं बॅलन्स, बॉडी बॅलन्स आणि स्ट्रोक मेकिंग, सिलेक्शन ऑफ शॉट्स हे जे होतं ते फार फार म्हणजे बघण्यासारखं होतं. म्हणजे तेव्हा ही वॉज माय आयडॉल यू कॅन से. तर आता मी असं म्हणेन की डेफिनेटली तुम्ही सुनील गावस्करांचं नाव घेतलं, कम्स फ्रॉम मुंबई. मुंबई आणि महाराष्ट्राची साईड दोघांमध्ये डिस्टन्स खूप जास्त नाही आहे, तीच भाषा तीच बोली. पण खरं सांगायचं तर मुंबईने एवढे टेस्ट क्रिकेटर्स भारताला दिले, महाराष्ट्र तेवढे देऊ शकला नाही. तुम्हाला काय वाटतं का? नाही, मुंबईच्या बाबतीत सांगायचं तर अशी मुंबईच्या क्रिकेटर्समध्ये दे वॉक क्रिकेट, दे लिव्ह क्रिकेट, दे टॉक क्रिकेट, इट्स दे स्लीप विथ क्रिकेट. तर ते त्यांच्या रक्तात आहे आणि ती एक ट्रेडिशन आहे, ती त्यांनी जपलेली आहे. जे पूर्वीपासून जे आलेले आहे, सरदेसाई त्याच्याही आधी मर्चंट आणि हे जे पॉली उमरीकर, हे जे सगळे खेळ आहेत त्यातून त्यांचे ट्रेडिशन जपत आलेले आहेत ते. त्याच्या पुढे मग वाडेकर आले किंवा फारुख इंजिनियर, मग तसे टेस्ट क्रिकेटर्स मुंबईने कायम देत राहिलेले आहेत. आणि मग त्यानंतर गावस्कर, वेंगसरकर, संदीप पाटील, हे सगळे, संजय मांजरेकर, तेंडुलकर, कांबळी, अजिंक्य राहणे, हे सगळे त्याच्या पुढे आलेले आहेत. सो मुंबईमध्ये ट्रेडिशन्स जपल्या जात आहेत. महाराष्ट्रामध्ये थोडंसं ते तिथे आम्ही मागे पडतो असं मला वाटतं, की ती जी ट्रेडिशन एक पुढची म्हणजे थोडासा एक सिनियर क्रिकेटर्सबद्दल एक थोडासा रिस्पेक्ट असायला पाहिजे. त्यांच्या ज्या काही चांगले गुण आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, त्या पुढे नेल्या पाहिजेत. लहान मुलांना त्या सांगितल्या पाहिजेत किंवा त्या दाखवल्या पाहिजेत. तर ती थोडीशी ती एक जसं टाटाजमध्ये सुद्धा आहे, की जे ट्रेडिशन जपलेले आहे. आता मी टाटा मोटर्समध्ये काम करत होतो, तर पूर्वीची जी व्हेकल्स होती त्यातून काय चांगलं घेऊन मग पुढे जायचं. त्यातली टेक्नॉलॉजी, लेगसी ठेवलेली आहे. तशी ती मुंबईमध्ये जपलेली आहे. प्लेयर्सबद्दल रिस्पेक्ट आहे तिथे आणि त्यामुळे ते डिलिव्हर करतात प्लेयर्स आफ्टर प्लेयर्स, ते इंडियासाठी त्यांनी दिलेले आहेत. महाराष्ट्र थोडंसं विचार करायला पाहिजे की कुठे कमी पडतो या बाबतीत. पण तुम्ही आता एवढं मुंबईबद्दल बोललात आणि तुम्हाला एवढं मुंबई क्रिकेटबद्दल माहिती आहे आणि डेफिनेटली तुम्ही मुंबईत एवढे वर्ष खेळलेला आहात, तो अनुभव कसा होता? मुंबईतलं क्रिकेट मी सांगू का, तर इंडियामधलं कदाचित बेस्ट क्रिकेट इज प्लेड इन मुंबई. म्हणजे टाईमशील्ड ए डिव्हिजनचं जे स्टँडर्ड होतं, तर ते म्हणजे मला वाटत नाही रणजी ट्रॉफी लेवलपेक्षा कदाचित जास्त असेल, कमी नसेल. कमी तर नक्की नाही, कारण इंडियातले बेस्ट प्लेयर्स सगळे येऊन तिथे खेळत असायचे आणि कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट होतं. नोबडी प्लेड फॉर मनी, इट वॉज ऑल प्राईड. कंपनी आपली जिंकली पाहिजे ही एकच भावना असायची आणि इंडियातले सगळे बेस्ट प्लेयर्स तिथे खेळायचे. विकेट्स चॅलेंजिंग असायची. कधी तुम्ही एप्रिल मे महिन्यामध्ये खेळला, टर्निंग ट्रॅक्स असायचे. कधी तुम्ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये खेळला तर विकेट्स हेल्पफुल असायचे. वानखेडेवरती CCIवरती बॉल तर मूव्ह होतो. जिमखानाजवरती तुम्ही खेळला, क्रॉस मैदानाला खेळला तर तिथे कदाचित अंडर प्रिपेअर्ड विकेट मिळेल. सो चॅलेंजेस आहेत तिथे वेगळी 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 आणि त्या ह्याच्यावरती तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे तर मग यू नीड टू बी गुड. तुमचं टेक्निकली तुम्ही चांगले पाहिजे, तुमचं टेम्परामेंट चांगलं पाहिजे आणि तुमची म्हणजे चांगले असाल तरच तुम्ही परफॉर्म कराल मुंबईमध्ये. सो मुंबईचं क्रिकेटबद्दल वादच नाही. आणि म्हणून मी जरी महाराष्ट्राला खेळलो आणि मुंबईत मी क्रिकेट खेळायचो, तर माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती की मुंबई इज द बेस्ट टीम इन इंडिया. दे आर विनिंग रणजी ट्रॉफी 40-45 वेळा त्यांनी जिंकलेली आहे. तर माझ्या मनात एकच असायचं की दे आर द बेस्ट. मला त्यांच्या अगेन्स्ट परफॉर्म करायचं आहे चांगलं, तरच मी कुठे आहे ते मला कळेल. जर मी चांगला असेल तरच मी त्यांच्या अगेन्स्ट परफॉर्म करू शकेन, ही एकच भावना असायची. आणि जर का आपण मुंबईला हरवू शकलो, दॅट मीन्स वी आर डुईंग वेल. सो बिफोर कमिंग टू रणजी ट्रॉफी, मी असं विचारेन, तुम्ही जसं मगाशी म्हणालात की टाटाजला जेव्हा तुम्ही खेळलात, जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट ए डिव्हिजन खेळलात, त्याचं जे स्टँडर्ड होतं, तुम्ही म्हणालात इट वॉज नो लेसर दॅन फर्स्ट क्लास क्रिकेट. सो व्हॉट वॉज द स्टँडर्ड? तुम्ही जर टीम्स बघितले तर टाटाच्या टीममध्ये रामनाथ पारकर, सुधीर नाईक, दिलीप वेंगसरकर, ह्यांच्यामध्ये मी खेळलो. हे दोघे ओपन करायचे, मी कधी 3, दिलीप वेंगसरकर 4. हे मी 80 सालचं सांगतोय, 1980. त्याच्यानंतर मिलिंद रेगे होता, रंजन बैंदूर, अजित नाईक, पद्माकर शिवलकर, यांच्याबरोबर खेळायचं. हे आमची टीम होती. राजू कुलकर्णी नंतर जॉईन झाला. किरण मोरे होता आमच्याकडे.
निर्लॉनची टीम तुम्ही बघितलं, सुनील गावस्कर, करसन गावरी, संदीप पाटील, ही टीम त्यांच्याकडे होती, संजय जयवंत. आणि तुम्ही जर मफतलालची टीम बघितली तर ती तर म्हणजे अशोक मनकड, ब्रिजेश पटेल, पार्थसारथी शर्मा, एकनाथ सोळकर, योगराज सिंग, चंद्रकांत पंडित तिकडे होता. ACCची पण तशीच टीम होती. रमाकांत देसाई तेव्हा खेळत होते. रमाकांत देसाई, निर्मल म्हात्रे, गिरीश पत्की, हे सगळे. पॉली उमरीकर, पॉली उमरीकर मी असताना नव्हते, पण गिरीश पत्की वॉज अनदर व्हेरी व्हेरी गुड प्लेअर. अनफॉर्च्युनेट नॉट टू प्ले फॉर मुंबई, पण तो एक खूप सुंदर बॅटिंग करायचा. पार्थसारथी शर्माची बॅटिंग मला खूप आवडायची, म्हणजे त्याची ग्रेसफुल. तो स्पिनर्सच्या अगेन्स्ट तो जे खेळायचा, त्याचं फुटवर्क, आणि पद्माकर शिवलकरच्या अगेन्स्ट परहॅप्स द बेस्ट बॅट्समन त्याला फेस करताना बघितलेला मी तो होता. आणि खूप छान मला आवडायचं की नेहमी मला असं वाटायचं की टाटाच जिंकले पाहिजेत, पण यांनी 100 करावे, पार्थसारथी शर्मानी 100 करावे, पण आम्ही जिंकायला पाहिजे असं वाटायचं. म्हणजे इतकी छान बॅटिंग तो करायचा. मी बघितलं, म्हणजे रामनाथ पारकरची फिल्डिंग बघायला मिळाली मला. खूप ते स्टँडर्ड खूप वेगळं होतं, खूप खूप हाय मी म्हणेन की डेफिनेटली स्टँडर्ड खूप वरचं होतं, बट यू आर नेव्हर लेसर दॅन देम, बिकॉज तुम्ही 3 नंबरला बॅटिंग केली. जिथे तुम्ही म्हणालात सुधीर नाईक, रामनाथ पारकर टेस्ट प्लेयर, 4 नंबर दिलीप वेंगसरकर, आणि मग पुढे किरण मोरे, राजू कुलकर्णी, आणि तुम्ही 3 नंबर विच इज द मोस्ट क्रिटिकल अँड क्रुशियल पोझिशन. तर तो अनुभव कसा होता, किंवा असं त्यांच्याकडून काय शिकण्यासारखं होतं टेस्ट प्लेयर्सकडून, की त्या वेळेला तुम्हाला टाटाजला खेळताना? ते मला आठवत आहे ना की पहिली मॅच मी खेळत होतो, आणि दिलीप वेंगसरकर ही वॉज इन द इंडियन टीम दॅट टाइम, आणि तो पण खेळला. आणि मला आठवतं आहे आम्ही इस्लाम जिमखान्यावर खेळत होतो ACCच्या अगेन्स्ट, आणि मला सगळ्यांनी ब्रीफ केलं होतं की बघा दिलीप असेल, तू असशील तर पहिली रन त्याची पटकन धाव, कारण तो पटकन पळतो, पटकन हे करून तयार करू नको. रनआउट तर करायचा प्रश्नच नव्हता, पण त्याची पहिली रन तू पटकन धाव, म्हणजे तयार राहा रनसाठी, असं ते असं सांगितलं होतं. आणि मला आठवतं मी त्या मॅचला 100 केले. पहिलीच मॅच माझी दुसरी मॅच होती. दिलीप तेव्हा पहिल्यांदा खेळत होता त्या वर्षी, म्हणजे 80 साली. तर माझी पहिली मॅच आय थिंक मी 51 केला होता ह्याच्या अगेन्स्ट, निर्लॉनच्या अगेन्स्ट, आणि दुसरी मॅच होती ACC, आय गॉट 100 देअर तिथे. पण असं, आणि त्यांच्याकडे बघूनच मी दिलीप बरोबरच्या पार्टनरशिप्स काही ज्या झाल्या माझ्या, तर कशा रन्स ॲक्युम्युलेट करायच्या, कशा रन्स बनवायच्या, किंवा 100 कसे करायचे, हे या लोकांकडे सगळ्यांकडे बघूनच शिकायला मिळालं. सेंचुरी कशी करायची ही एक आर्ट आहे, म्हणजे ते सगळ्यांनाच जमतं असं नाही. इनिंग बिल्ड करणं का डिफरंट कंडिशन्स आहे, डिफिकल्टी आहे, 5 आऊट 40 आहे, आणि मी बॅटिंग करतो. तर तसं वानखेडेवरती एकदा झालं, मी महाराष्ट्राचा कॅप्टन होतो, आणि 5 आऊट 44, मी एका एंडला होतो, समोर 3 विकेट्स पडल्या एका ओव्हरमध्ये. तुमची पहिली बॅटिंग होती की सेकंड बॅटिंग होती? पहिली बॅटिंग होती. मी टॉस जिंकून बॅटिंग घेतली ऑन वानखेडे स्टेडियम, महाराष्ट्राचे. 1985-86चा सीझन, आणि प्रदीप कासलीवालनी तेव्हा ते सुंदर बॉलिंग टाकली, त्याचा डेब्यू होता, आणि त्यांनी एका ओव्हरला 3 विकेट्स काढल्या, आणि आम्ही 5 आऊट 44 होतो, आणि त्याच्यापुढे मी 125 केला. आणि बॉल खूप चांगला स्विंग होत होता त्या दिवशी, पण दॅट ब्रॉट द बेस्ट आउट ऑफ मी, अँड आय गॉट 100. ते खूप सॅटिस्फॅक्शन मिळालं त्या 125 रन्स. सो विल जम्प टू रणजी ट्रॉफी इमिजिएटली, ॲज यू हॅव टच द टॉपिक, बिकॉज तुम्ही रणजी ट्रॉफीमध्ये बऱ्याच मॅरेथॉन इनिंग्स केलेल्या आहेत, आणि मुंबई अगेन्स्ट सुद्धा. त्यातली एखादी तुमची आवडती इनिंग, सिच्युएशनल इनिंग? 3 इनिंग्स 3 100 बॉम्बे अगेन्स्ट आहेत माझ्या, तिन्ही स्पेशल म्हणता येतील. एक ते 5 आऊट 44ला मी 125 केला ऑन वानखेडे स्टेडियम, तो एक आहे. तिथून आम्ही 300च्या पुढे गेलो. एकदा आम्ही वानखेडे स्टेडियमवरच 468 रन्स चेस करत होतो, 468. लास्ट इनिंग, सेकंड बॉम्बे बॅटेड फर्स्ट, 468 केला, आणि वी चेस्ट 470 रन्स, 468. आय गॉट 120 त्या मॅचला ऑन वानखेडे स्टेडियम. राजू कुलकर्णी, अनुप सबनीस, रवी ठक्कर, किरण मोकाशी, म्हणजे गुड अटॅक, व्हेरी गुड अटॅक. त्यांच्या अगेन्स्ट आम्ही 470 चेस केला. तुमची साईड काय होती?
आमच्याकडे श्रीकांत जाधवनी 68-70 रन केल्या, श्रीकांत कल्याणीनी 90 केला, शंतनू सुगवेकरनी 50 केला, नंदन फडणीसनी 68-70 रन्स केल्या आणि मी 120 केल्या. क्या बात आहे. आणि आम्ही सो दिस इज सेकंड 100. हां तिथे ती दुसरी तिथे 100. हां दुसरी. आणि थर्ड वॉज पुण्यामध्ये आम्ही खेळत होतो आणि ते DB देवधरांचं ते 100th इयर होतं. ही वॉज इन टू 100th इयर, 99 कम्प्लीट. आणि खूप प्रेशर होतं आमच्यावरती की ती मॅच लीगची आम्ही जर जिंकतो तर आम्ही नॉकआउटमध्ये थोडंसं इझियर ड्रॉमध्ये आम्ही पोचतो, असं ते मॅच होती. आणि त्यांचं स्वप्न होतं की महाराष्ट्राने रणजी ट्रॉफी मुंबईत कुठे होती आपलं, सॉरी पुण्यात कुठे होती? नेहरू स्टेडियमवर. नेहरू स्टेडियमवरती मॅच होती. आणि असं झालं की पहिल्या दिवशी आम्ही टॉस हारलो, सुरेंद्र भावे कॅप्टन होता आणि टॉस हारलो, मुंबईने बॅटिंग केली. आणि त्या दिवशी काय माहीत नाही कसं घडलं, पण माझ्या हातनं 1-2 डिफिकल्ट कॅचेस सुटले स्लिपमध्ये, एक दोन शॉर्ट पडले, 1-2 वरून गेले, असं सगळं माझ्याकडनं मिसफिल्ड एक बॉल झाला. आय हॅड अ व्हेरी व्हेरी बॅड डे, फर्स्ट डे ऑफ द मॅच. आणि मुंबईने पहिल्याच दिवशी 398 केला. दॅट्स बिग. 7 आऊट 398. आणि माझा फार वाईट दिवस गेला तो. आणि म्हणजे आय वॉज ट्राईंग बट नाही झालं, म्हणजे हातात कॅच बसला नाही. असं तर दुसऱ्या दिवशी सेम थिंग कंटिन्यूड फॉर सम टाईम. मी एक डाईव्ह मारून कॅच अटेम्प्ट केला, तोही सुटला स्लिपमध्ये, डिफिकल्ट चान्स बट सुटला. असं करत ते माझे म्हणजे ॲक्च्युली माझ्याकडनं 2 किंवा 3 तिसरा कॅच, 2च कॅचेस खरं तर सुटले, पण प्रेसनी ते माझ्या नावावरती बरेच 5-6 कॅचेस सुटल्याचं हे आलं पेपरमध्ये, खूप माझ्या नावाने आरडाओरडा झाला. आणि मुंबईने 515 केले. दिलीप वेंगसरकर खेळला ती मॅच, विनोद कांबळी खेळला ती मॅच. हां. आणि समीर दिघे होता, त्याच्यानंतर जयप्रकाश जाधव, चंद्रकांत पंडित, गुड साईड बॉम्बे. आणि 515 आणि आम्ही 3 आऊट, आमचा काहीतरी 89 होता आणि मी बॅटिंगला गेलो सेकंड डेला 3 आऊट. तर एंड ऑफ द डेला काहीतरी आम्ही 165-67 पर्यंत होतो, 167, 3 आऊट होतो. सुरेंद्र भावे वॉज बॅटिंग ॲट अदर एंड, तो 57 आणि मी 47. हां, मी 5 नंबर गेलो. शंतनू आऊट झाला होता, जेधे आऊट झाला होता आणि आनंद देशपांडे आऊट झाला होता, असे आऊट झाले. आणि क्रुशियल पोझिशन. हां, तर 3 आऊट आमचं 89 होतं, 515 करायचं होतं. आणि मग मी 3 आऊट 165 होतं. आणि त्या दिवशी काय झालं, थोडी माझी डॉटर, माझी लहान मुलगी, ती 1 वर्षाची पण नव्हती. शी वॉज नॉट वेल दॅट डे आणि शी वुडंट स्लीप, मग ती झोपायलाच तयार नाही. रात्री 1:30ला ती झोपली. मी तिला झोपवत रात्री 1:30 वाजला. तुम्ही ड्युरिंग मॅच तुम्ही घरी येऊन घरीच असायचो, आमचे काय कुठे तसं हे नव्हतं, आम्ही सगळे घरी असायचो आमच्या. ओके. तर ते त्या दिवशी आम्ही घरी होतो आणि ती झोपायलाच तयार नाही, तिला बरं नव्हतं, काहीतरी होत होतं, आम्हालाही कळेना. 1:30च्या पुढे ती झोपली. आणि काय झालं होतं की माझ्याशी कोणी बोललं नव्हतं त्या दिवशी, म्हणजे आदल्या दिवशी टीममेट्स, आमचे कोच, आमचे कोणच नाही. आणि प्रेसनी तर मला तर खूपच तासलं होतं, म्हणजे पेपरमधनं खूप माझ्या म्हणजे मी फार अस्थिर होतो, म्हणजे असं मनामध्ये फार हे होतं, बेचैन होतो. नेक्स्ट डे मी 1:30च्या नंतर झोपलो, 4:30 पावणे 5ला उठलो आणि मी असं हे होतं माझ्याच ह्याच्यात, मी 47 बॅटिंग होतो. दुसऱ्या दिवशी गेलो बॅटिंग, लवकर गेलो, कोणाशी बोललो काय नाही मी पण. आणि लंचला माझ्या बरोबर आय वॉज ऑन 100. 100, 110, 104 काहीतरी होतं, 100 झाला होता. ॲज लक वूड हॅव इट ना, सलील अंकोला होता. सलील अंकोला प्लेड, ही वॉज बॉलिंग, प्रसाद देसाई होता. आणि सलील अंकोला वॉज क्विक, आय थिंक. हां, ही वॉज क्विक आणि उंच होता, स्ट्रॉंग होता, ही वॉज क्विक. आणि तो इंडियाला खेळला होता जस्ट. आणि नेक्स्ट डे लंच नंतर मुंबई डिसाइडेड टू टेक द न्यू बॉल. नवीन बॉल घेतला, सेकंड न्यू बॉल. आणि टी टाईमला आय वॉज बॅटिंग 200. क्या बात आहे. लंचला आय वॉज 100 आणि टी टाईमला आय वॉज 200 बॅटिंग. दॅट्स क्विक. नवीन बॉल घेतला आणि फटाफट तेव्हा लागले शॉट्स. आणि सो हू अकंपनीड यू पार्टनरशिप? सुरेंद्र भावे गॉट 180. त्यांनी 180 रन्स त्यांनी केले, मी 204 केला आणि आम्ही मॅच जिंकलो. अरे, 7 आऊट आम्ही 515 केला.
मी आता असं विचारेन, तुम्ही महाराष्ट्राच्या काही गोष्टी सांगितल्यात, त्यावेळेला टीमची कमरेडरी कशी असायची तुमच्या टीमची महाराष्ट्राच्या? नाही, महाराष्ट्र टीम चांगलीच असायची. मी असं थोडंसं ऐकून होतो की पूर्वी थोडंसं सिनियरिटी आणि हे ते असेल किंवा सिनियर्स आणि ते वेगळे आणि ज्युनियर्स काही म्हणजे ते घाबरायचे. तर तसं घाबरण्याचं असं काही वातावरण नव्हतं आमच्या इकडे. सुरुवातीला मी जेव्हा टीममध्ये आलो तेव्हा थोडंसं हे असायचं की डिसिप्लिनसाठी बाबा हे असं करायचं, 10च्या आत सगळे झोपले पाहिजे, 9:30ला जेवलं पाहिजे किंवा असं असं थोडेसे रूल्स होते. पण जसं मी कॅप्टन जसं झालो 85 साली, मी थोडंसं प्लेयर्सला मी मुभा दिली की बाबा तुम्हाला तुमचं काय चांगलं आहे काय नाही ते समजलं पाहिजे. आणि आय वॉन्ट यू फिट बिटवीन 9:30 in the morning till 5 o'clock you should be giving 100% टू द टीम. तुमचा एफर्ट तिथे दिसला पाहिजे. दॅट वी विल जज. अदरवाईज यू डू व्हॉट यू वॉन्ट. कोणाला लवकर ते ॲटमॉस्फिअर असं ठेवलं होतं की असं कोणावर प्रेशर नव्हतं कुठलंही. तुम्ही ट्रॅव्हल वगैरे कसे करत असाल तेव्हा? आमचं काय ट्रॅव्हल आम्ही बसनी किंवा ट्रेननी जायचो. मेनी टाइम्स अनरिझर्वड आम्ही गेलेलो आहे. मेनी टाइम्स अनरिझर्वड आम्ही ट्रॅव्हल केलेलं आहे. बस इथून जवळ कुठे असेल कोल्हापूर और टेम्पो ट्रॅक्सनी पण गेलेलो आहे. स्टेटची मॅच खेळण्यासाठी? हो, आम्ही ओव्हरनाईट बसनी गेलेलो आहे. कुठे जयपूरला जाताना पण आम्ही बसनी गेलेलो आहे किंवा असं लॉंग डिस्टन्स गेलेलो आहे. तसं काय कम्फर्ट नव्हता फार ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा असं काही नव्हतं. मी अजून एक विचारेन की जसं तुम्ही म्हणालात की न्यू कमर्स आणि जे सिनियर प्लेयर्स होते त्यांच्यातली जे तुम्ही रिलेशनशिप सांगितलीत, तसंच कधी कधी एखादा एस्टॅब्लिश प्लेयर जेव्हा खेळत असतो त्याचा माइंडसेट वेगळा असतो आणि एक अनएस्टॅब्लिश प्लेयर जेव्हा जातो तेव्हा त्याला हीच भीती असते, बाबा माझे रन होऊ दे ना तर पुढच्या मॅचला ड्रॉप होईल. काय माइंडसेट असला म्हणजे काही यंगस्टर्स जर ऐकतील तर काय माइंडसेटमधून तुम्हाला गेलं पाहिजे त्याच्यात? हे मी माझ्या बाबतीत मी सांगू शकेन की मी जसं महाराष्ट्राला खेळलो आणि डेब्यू केला तर मला माहीत होतं की बाबा मला 2 मॅचेस मिळतील. जर का मी 2 मॅचमध्ये फेल गेलो तर आय वॉज नॉट शुअर की मला तिसरी मॅच मिळेलच याची. ओके. तर 2 मॅचमध्ये आय हॅव टू परफॉर्म. इन 2 पैकी एका मॅचमध्ये मला करायलाच पाहिजे तरच मी पुढे तिसरी मॅच मला मिळेल, नाही तर मिळणारच नाही. याच्यातूनच मी खेळलो आणि कायम खेळलो आणि मी 15 वर्ष तसा खेळलो आणि एकही मॅच मी ड्रॉप नाही झालो. त्यामुळे मी जे खेळलो ते 1 ते 88 मॅचेसमध्ये मी कुठेही ड्रॉप नाही झालो. मी कुठेही अनफिट नाही राहिलो. विथ गॉड्स ग्रेस मी कधी अनफिट नाही राहिलो किंवा काय, आणि कधी आउट ऑफ फॉर्म नाही राहिलो 15 वर्ष की मी 1 ते 88 मॅचेस मी सलग खेळलो. ओके. हेमंत केंकरेंनी तुमच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, दिलीप वेंगसरकरनी लिहिलेलं आहे की 1986 तो सीझन, त्यावेळेला तुम्ही इंडिया खेळायला मोस्ट क्वालिफाईड होतात किंवा यू डिझर्व दॅट. तुम्ही बंगाल विरुद्ध, मुंबई विरुद्ध, दिल्ली विरुद्ध नॉकआउटला रन्स केले, ज्या वेळेला बाकीचे कॉन्टेम्पररीज जे इंडिया खेळले 86ला इंग्लंडला गेले त्यांना तुम्ही आउटप्ले केलं कम्प्लिटली. मला एक किस्सा विचारायचा आहे इथे मिलिंदजी स्पष्टपणे. तुम्ही तालीम शील्ड जिंकलात आणि तोच संघ घेऊन तुम्ही रणजी ट्रॉफीला उतरलात. यू वर लीडिंग महाराष्ट्र दॅट टाइम आणि तुम्ही सेमीफायनलला पोहोचलात. तुमचा एक प्लेयर, फास्ट बॉलर ऑफ महाराष्ट्र डिमॉन्टे, तो कर्नाटकाला गेला होता खेळायला. तुमच्यावरती दबाव आणला होता की त्याला त्या मॅचला घेतलंच पाहिजे. हे खरं आहे का? काय झालं होतं की ग्रेगरी डिसाइडेड टू गो टू कर्नाटका दॅट इयर आणि आम्ही जे बाकीची टीम होती ती आम्ही त्या वर्षी तालीम ट्रॉफी जिंकलो. महाराष्ट्राने बऱ्याच वर्षांनी, जवळजवळ 15-16 वर्षानंतर जिंकलो. आणि फर्स्ट राऊंड आम्ही मला वाटतं बेंगॉलशी खेळलो. तिथे आय गॉट 176 आणि भालचंद्र जोगळेकरनी 177 केले आणि आम्ही ती मॅच जिंकलो. नेक्स्ट मॅच होती सेमीफायनल दिल्लीशी होती आणि बेंगॉल मॅच संपल्याच्या नेक्स्ट डेला सिलेक्शनची मीटिंग होती. मी गेलो.
सिलेक्शनला सेम टीम कंटिन्यूड. आणि मग मी तिथे सजेस्ट केलं होतं की आपण दिल्लीची बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे, तर आपण नेहरू स्टेडियमच्या ऐवजी आपण दुसरीकडे कुठेतरी खेळूया की जिथे थोडंसं बॉलर्सला जास्त हे राहील आणि 250-300 रनची मॅच होईल. तर मे बी पुणा क्लब म्हणा किंवा इतर डिस्ट्रिक्ट प्लेसला कुठेतरी आपण जाऊन खेळू ती मॅच, असं मी सजेस्ट केलं. पण काय समहाऊ कोणी ते हे नाही केलं, म्हणजे सिलेक्टर्स होते 4ही सिलेक्टर्स, तर त्यांनी कोणी ते अप्रूव्ह नाही केलं. मी 1-2 वेळा मांडलं ते, पण कोणी हे नाही केलं. आणि मी कसं असतं की रोज रोज तुम्ही कितीही विकेट चांगली असली तरी रोज रोज सेंचुरी नाही करू शकत, बरोबर, किंवा रोज रोज तुम्ही 550-600 रन्स चेस करू शकत नाही. तर माझं ते म्हणणं होतं की एकदा आपण आता केले, बेंगॉलच्या अगेन्स्ट केले, पण परत लगेचच होतील असं नाही, तर लेट अस प्ले समवेअर एल्स. बेंगॉलच्या अगेन्स्ट मॅच नेहरू स्टेडियमवरच झाली होती. तिथे तुम्ही रन केले आणि 176 आय स्कोर्ड. तरी सुद्धा तुम्ही सिलेक्टरला सांगितलं की मॅच दुसरीकडे करू. मी म्हणजे माझा स्वतःचा विचार करत नव्हतो. मी म्हणत होतो की टीमसाठी आपण दुसरीकडे खेळलेलं चांगलं राहील. मी 176 केले होते तिथे, असं काही नाही. पण मी म्हटलं आपण दुसरीकडे आपल्याला चान्स चांगला राहील. पण माझं तेव्हा कोणी ते सजेशन हे नाही केलं आणि ते आम्ही तिथेच खेळलो मॅच. आणि झालं काय की ते 2 दिवस आधी मला आकाशेंचा फोन आला. ज्ञानेश्वर आकाशे व्हाईस प्रेसिडेंट होते तेव्हा बोर्डाचे, आणि त्याने रात्री मला फोन आला की मला सांगितलं की उद्या तो ग्रेगरी जरा प्रॅक्टिसला येईल, त्याला जरा बघ. आणि फोन ठेवून दिला, काहीच बाकी काही बोलणं. नेक्स्ट डे आम्ही प्रॅक्टिसला गेलो नेहरू स्टेडियमवर. तो काय आला नाही प्रॅक्टिसला. तर आम्ही जे होती टीम त्याने आम्ही प्रॅक्टिस केली, आम्ही घरी आलो. आणि नेक्स्ट डे मॅच होती. मॅचच्या दिवशी आम्ही सेमीफायनल अगेन्स्ट दिल्ली, आणि नेहरू स्टेडियमवर मॅच. आम्ही लवकर गेलो ग्राउंडवरती, वॉर्मिंग अप केलं, आणि 9:30ला टॉस होता. 9:30ला टॉस. मी 9:25ला आतमध्ये येऊन कपडे बदलले, व्हाईट ड्रेस गेले. मदनलाल कॅप्टन होता. आणि टॉसला जाणार तेवढ्यात आमचे चेअरमन आमचे ते आले आतमध्ये, आणि मला जरा बोलवून घेतलं बाहेर, आणि एका कॉर्नरला मला घेऊन गेले. मला म्हटले वी हॅव टू प्ले ग्रेगरी इन द टीम. चेअरमन दॅट टाइम वॉज चंदू बोर्डे. येस. आणि मी म्हटलं सर कोणाला ड्रॉप करणार? तर ते म्हणे नाही, दॅट यू सी बट वी मस्ट प्ले हिम इन द टीम. तर मी परत विचारलं की सर कोणाला आपण ड्रॉप करू शकतो, हू कॅन वी ड्रॉप? तर त्यामुळे नाही, दॅट यू सी. जो प्लेअर 8 महिने संघाबरोबर नाही आहे. नाही, हा, म्हणजे गेले 8 महिने आय हॅड नॉट सीन ग्रेगरी पर्सनली, फिजिकली असं बघितलंच नव्हतं. तो ही हॅड गॉन टू कर्नाटका. आय डोंट नो काय झालं, म्हणजे कोणाच्या सांगण्यावरती तो गेला होता माहीत नाही, आणि परत तो इकडे येऊन खेळायचा. म्हणजे आम्ही सेमीफायनलला आलो तेव्हा, आणि 5 मिनिटं शिल्लक आहेत, म्हणजे टॉसला 5 मिनिटं शिल्लक आहेत. 9:30ची वेळ, 10ची मॅच होती. आणि त्यावेळेस असं मी तिसऱ्यांदा विचारलं की सर कोणाला हे करू, म्हणजे कोणाला ड्रॉप करू शकतो? दॅट यू डिसाइड. आणि माझं काय म्हणणं होतं की जर का तसं असेल तर बाकीचे 3 सिलेक्टर्स कुठे होते? मग त्यांनी चौघांनी मिळून टीम काढून दिली असती तर मग सेम टीम वुड हॅव प्लेड ना. मग त्यांनी जर दिली असती टीम, पण दे वर नॉट प्रेझेंट. 3 सिलेक्टर्स बाकीचे, म्हणजे ज्ञानेश्वर आगाशे, हेमंत कानिटकर आणि माधव रानडे, हे तिथे गैरहजर होते. आणि फक्त बोर्डे साहेब आले आणि त्यांनी असं हे केलं. तर वेळ पण नव्हता आणि बघितलं पण नव्हतं. मी मिलिंद दत्तात्रय गुंजाळ यांनी ॲज अ कॅप्टन त्यावेळेला काय केलं? ते मी नूतन मराठी विद्यालयाचा विद्यार्थी आहे. तिथे आमच्यावरती जे संस्कार घडले, आमचे पर्टिक्युलरली मी नाव घेऊ शकतो, परचुरे सर आमचे, की ज्यांचे माझ्यावरती चांगले संस्कार घडले. त्यांनी सांगितलं योग्य काय असेल ते करावं. मला जे योग्य वाटलं की बाबा यावेळेस ह्या क्षणी हे बदल करणं योग्य नाही. मी सॉरी म्हटलं, सॉरी सर, वी कॅनॉट मेक एनी चेंज. आणि आय वॉकड आउट फॉर द टॉस. म्हणजे एका कॅप्टननी असोसिएशनच्या चेअरमनला नकार दिला. ते चेअरमन सिलेक्शन कमिटी ऑफ इंडिया, ही वॉज करेक्ट. But you paid the price for that. See, if that is the reason, if I have not played for India, I don't have any regrets in life. Because माझ्या कॉन्शियसनी मला जे सांगितलं ते मी केलं. मला जे योग्य वाटलं ते मी केलं.
आणि मी क्रिकेटसाठी जे करायचं होतं ते योग्य मी केलं. क्रिकेट गेमसाठी मी प्रामाणिक राहिलो. असाच एक किस्सा जेव्हा तुम्ही मुंबईत खेळत होतात, तुम्ही तुमच्या पुस्तकात तो मेन्शन केलेला आहे. असाच एक किस्सा झाला होता जेव्हा तुम्हाला फायनल खेळायला मिळाली नाही काही कारणास्तव आणि पुण्याला धाडलं गेलं. ते मला वाटतं 1982ची गोष्ट आहे ती. आणि सगळ्या दुलीप ट्रॉफी तेव्हा मुंबईमध्ये खेळल्या जात होत्या. तर आय वॉज सिलेक्टेड. मी 1-2 सेंचुरीज रणजी ट्रॉफीला तोपर्यंत झाल्या होत्या माझ्या. 2 किंवा 3 सेंचुरीज झाल्या होत्या. त्या वेस्ट झोनला मी सिलेक्ट झालो. वेस्ट झोनची टीम जर सुनील गावस्कर कॅप्टन होते, संदीप पाटील, दिलीप खेळत नव्हता तेव्हा, पण रवी शास्त्री होता, किरण मोरे आणि चांगलीच टीम, करसन गावरी हे ते. आणि साऊथ झोनकडे गुंडाप्पा विश्वनाथ होता, सुधाकर राव, टी.ए. शेखर, रॉजर बिनी, एल शिवरामकृष्णनचं पहिलंच वर्ष होतं, डेब्यू होता. आणि अशी चांगली टीम त्यांची पण होती. सय्यद किरमाणी होता. आणि त्या पहिल्या मॅचला मी सेंट्रल झोन अगेन्स्ट रन्स केले. मला राजसिंग डुंगरपूर येऊन म्हटले वेल प्लेड, माझ्या ड्रेसिंग रूममध्ये येऊन बोलून गेले. सेकंड मॅच आम्ही सेमीफायनल आम्ही साऊथ झोनशी खेळत होतो. फर्स्ट इनिंगला रवी शास्त्री बरोबर मी रनआउट झालो. ओके. फर्स्ट इनिंग आय वॉज बॅटिंग वेल तेव्हा पण, आणि रनआउट झालो. नंतर सेकंड इनिंग परत, फर्स्ट इनिंग क्लोज झाली. सेकंड इनिंगला परत 1.5 दिवस शिल्लक होता आणि आय वॉज बॅटिंग वेल. परत मी 69 काहीतरी बॅटिंग करत होतो. इट वॉज अ व्हेरी हेवी आउटफील्ड, बाउंड्री जात नव्हती इझिली. आणि मुंबईला कुठे? वानखेडेवरती. आणि मी तिथे, आणि मला बॉल लागला टी.ए. शेखरचा. हुक करायला गेलो, बॉल मिस झाला आणि बॉल लागला. तर तेव्हा 3 दिवस होते. त्यानंतर आय सेव्ड मॅच काढून दिली. मॅच सेफ झाली. सेफ झाली आणि आम्ही फायनलला गेलो. लास्ट डे 4 वाजता काहीतरी झालं. आणि मला डॉक्टर समशी होते. डॉक्टर समशी मला म्हटले की ही विल बी एबल टू प्ले, यू विल बी एबल टू प्ले. 3 दिवस रेस्ट, 3 दिवस मध्ये गॅप होती आणि मग चौथ्या दिवशी फायनल मॅच होती अगेन्स्ट नॉर्थ झोन. पण मला हे असं हे झालं की हा 100% फिट नसेल आणि मग तो लिक्विड डाएटवर असेल, असं म्हणजे सिलेक्टर्सना असं वाटलं. आणि मला तिकीट काढून पाठवून दिलं घरी, पुण्याला पाठवून दिलं. आणि आय डिडंट प्ले द फायनल्स. म्हणजे डॉक्टर समशी हु वॉज द सर्टिफाईंग अथॉरिटी, ते म्हणत होते की तो खेळू शकेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि सिलेक्शन कमिटीचे जे सिनियर्स होते ते तुमच्याच स्टेटचे होते? हो, इथे आमचं. तर महाराष्ट्राच्या प्लेयर्सला त्यांच्या असोसिएशनकडून हवा तेवढा सपोर्ट मिळाला नाही असं म्हणू शकतो आपण? असं म्हणता येईल की मुंबईला जसं एखादा चांगला खेळाडू पुढे येत असेल ना, तर त्याला जो सपोर्ट लागतो, त्याला जो मिळतो, जनरली प्लेयर्सला मिळतो मुंबईमध्ये, प्रेस सुद्धा त्याच्या पाठीशी राहते. हे जे आहे ना, हे इथे तसं महाराष्ट्रात ते थोडंसं कमी पडतं असं वाटतं. मिलिंदजी, तुम्ही डेफिनेटली तुमच्याबद्दल तर आम्ही ऐकलंय, वाचलंय सुद्धा की यू शुड हॅव बीन देअर. कारण तुम्ही त्या सीझनला 84च्या सरासरीनी 750 रन्स केलेत 6 मॅचेसला, विच इज बिग, आय मस्ट से दॅट. महाराष्ट्राचे अजून कुठचे असे प्लेयर्स ज्यांनी इंडिया खेळायला हवं होतं नाही खेळले? म्हणजे महाराष्ट्राने कायम चांगले खेळाडू दिले. ते म्हणजे अनवर शेख फास्ट बॉलर जो आमच्याकडे होता, मला थोडं सिनियर होता, पण मी त्याची बॉलिंग बघितली आहे. आणि सुनील गावस्करला 3 वेळा त्याने 2-3 वेळा त्याने आउट काढलेला आहे. आय थिंक ही वॉज अ ग्रेट बॉलर. स्विंगवरती चांगला कंट्रोल, गुड पेस आणि स्टॅमिना वगैरे खूप चांगला तो एक होता. पांडुरंग साळगावकर वॉज व्हेरी क्विक फास्ट बॉलर. पांडुरंग साळगावकर खेळायला पाहिजे होता. त्याच्यानंतर म्हटलं तर मग संतोष जेधे एक आमच्याकडे खूप चांगला क्रिकेटर. थोडासा माझ्या नंतरची गोष्ट आहे, पण इट वॉज एक्स्ट्रॉर्डिनरी. म्हणजे एक सीझन त्याचा 92-93चा सीझन जर बघितला तुम्ही तर एक्स्ट्रॉर्डिनरी परफॉर्मन्स होता त्याचा. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, एव्हरी ग्रेट ऑलराऊंडर. त्याच्यानंतर मग आमच्याकडे परफॉर्मन्सेसमध्ये शंतनू सुगवेकर, सुरेंद्र भावे हे पण होते की ज्यांनी
रन्स भरपूर केल्यात. सुरेंद्र भाई वॉज नॉकिंग वन पॉइंट इन टाइम. या म्हणजे असं, पण ते समहाऊ तो जो एक हे लागतो ना, तो जो सपोर्ट एक लागतो तो नाही मिळाला नाही असंच म्हणता येईल. म्हणजे ओके, आपण थोडंसं एका वेगळ्या प्रदेशात जाऊया. आर्लेम ट्रॉफी, वन ऑफ द फायनेस्ट टुर्नामेंट्स. या डेफिनेटली. म्हणजे एव्हरीवन इन इंडिया आय थिंक ड्रेम्ट ऑफ प्लेइंग आर्लेम ट्रॉफी. म्हणजे सगळ्या कारण काय होतं की नॉर्थमधनं टीम यायची, एअर इंडियाची किंवा इंडियन एअरलाइन्सची टीम असायची, साऊथमधनं सिंडिकेट बँकेची टीम असायची, मुंबईतल्या सगळ्या टीम्स चांगल्या असायच्या, असे एक. आणि ती टुर्नामेंट खूप चांगली खेळली जायची. म्हणजे क्रिकेटचं स्टँडर्ड खूप हाय होतं. म्हणजे मला आठवतं GR विश्वनाथ, सुधाकरराव हे सगळे खेळलेले आहेत, रॉजर बिन्नी, आणि नॉर्थचे पण सगळे, मनिंदर सिंग हे ते सगळे येऊन तिथे खेळायचे. मफतलालची टीम असायची, त्याच्यानंतर टाटाची टीम असायची, अर्लेमची त्यांची एक टीम असायची. आणि इट वॉज द स्टँडर्ड ऑफ क्रिकेट वॉज व्हेरी गुड. 45 ओव्हरचं त्यांचं फॉर्मॅट असायचं. आणि ऑफ द फील्ड म्हणजे विजय चौगुले जे टुर्नामेंट अरेंज करायचे ना, हॅट्स ऑफ टू हिम, द वे ही ऑर्गनाइज द टुर्नामेंट. एव्हरीवन लुक्ड फॉरवर्ड टू दॅट टुर्नामेंट. आणि कॉम्पिटेटिव्ह असायची, चांगल्या मॅचेस खूप चांगल्या फाईट केल्या जायच्या. आणि आफ्टर द मॅच देन यू हॅव ग्रेट टाइम ऑफ द फील्ड. ऑफकोर्स मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आर्लेम ट्रॉफी बेसिकली प्लेड इन गोवा. अँड इफ यू आर इन गोवा, तुम्ही जर एन्जॉय नाही केलं तर ॲब्सोल्युटली. आणि त्याची हॉस्पिटॅलिटी म्हणजे विजय चौगुले, ग्रेट हॉस्पिटल. कसं एन्जॉय करायचं, काय सेलिब्रेशन. तुम्ही 2दा जिंकलात आम्ही अंडर युअर कॅप्टन्सी. मी 2 वेळा कॅप्टन असताना आम्ही जिंकलो. आणि नाही, एक तर टुर्नामेंट चांगली असायची, प्रेस्टिजियस असायची, चीफ गेस्ट पण चांगले असायचे. मला आठवते की एकदा अजित वाडेकर सर असताना त्यांच्या हस्ते मला बेस्ट बॅट्समनचं प्राईज मिळालं होतं. आणि एन्जॉयमेंट म्हणजे काय, तिथे एक तर गोवाची लेट बॅक लाईफस्टाईल आहे, आणि तिथे आर्लेम बियर त्यांची असायची. सो त्या बियर इज टू जस्ट फ्लो इन एव्हरीबडीज, त्यामुळे क्रेट्स असायचे बियरचे. त्यामुळे एव्हरीवन एन्जॉयड आणि हॅड ग्रेट फूड. आणि हॉस्पिटॅलिटी ऑफ यांची म्हणजे चौगुलेची तर काय म्हणजे विचारू. सो हू वॉज द बिगेस्ट पार्टी ॲनिमल? Ranjan Baindur was a great, Chandrakant Pandit was, great, Sandeep Patil was a great party man. And Padmakar Shivalkar गाणे गायचा चांगले. He used to be a very good singer, a great bowler. मला त्यांच्याबद्दल मी बोललो नाही तर ते फार हे अर्धवट राहील. One of the finest left arm spinners I have seen. मी फॉर्च्युनेटली बिशन सिंग बेदीची पण बॉलिंग खेळलो, रघुराम भट खेळलो, आणि Padmakar Shivalkar was, I think. How will you rate him? Oh, as good as any, perhaps the best left-arm spinner I have faced. I have faced Bedi also, but I found Bedi थोडंसं easy because he used to flight the ball, and मी थोडं स्टेप आउट व्हायचो पहिल्यापासून, मला सवय होती. त्यामुळे मी बेदी इतकं खेळायला अवघड नाही गेलं. पण पद्माकर शिवलकर, येस, ही डिडंट गिव्ह यू दॅट चान्स किंवा स्टेप आउट व्हायला. तेवढाच त्यांचा बॉल थोडा रॅपिड यायचा एअरमधनं सुद्धा. आणि ही वॉज अ ग्रेट बॉलर. बरेच म्हणतात, तुम्ही पण आता त्याचा दुजोरा देता की परहॅप्स द बेस्ट लेफ्ट आर्म स्पिनर इंडिया इज एव्हर प्रोड्यूस but could not play in that level. I mean, Bedi of course also was a great bowler. He was a master in flighting the ball. कसं हे करायचं वेगवेगळ्या आणि ब्युटिफुल ॲक्शन. बेदीज ॲक्शन वॉज एकदम ब्युटिफुल. लोकांनी स्टडी करावी ती ॲक्शन. इतकी सुंदर त्याची बॉलिंग ॲक्शन, कुठेही असा झटका नाही किंवा काय नाही, स्मूथ ॲक्शन एकदम. आणि ही वॉज अ ग्रेट बॉलर, देर इज नो क्वेश्चन अबाउट इट. बट between the two, I found Bedi little easier to face. माझ्या याने, because I used to step out. मी स्टेप आउट होऊन खेळायचो, त्यामुळे मला तो थोडंसं इझी गेला. पद्माकर शिवलकर डिडंट गिव्ह यू दॅट टाइम टू स्टेप आउट. त्यामुळे तो थोडासा मला माझ्या बाबतीत थोडंसं म्हणता येईल असं. सो आय विल कम टू अनदर. आपण बॉलरचं नाव घेतलंय. एखादा टफेस्ट बॉलर किंवा यू रेट टॉप 3 बॉलर्स यू हॅव प्लेड अगेन्स्ट. I grew up with Kapil Dev. आणि कपिलचं मी बघितलंय हार्डवर्क त्यांनी केलेलं. बँगलोरला आम्ही कॅम्पला 75 साली एकत्र होतो. कपिल 78ला
पाकिस्तान टूरला गेला, पण मी 75 पासून कपिलचं मी बघितलंय बॉलिंग आणि जायंट परफॉर्मर. म्हणजे त्याचा आउटस्विंग वगैरे जो टाकायचा, कमिंग क्लोज टू द स्टम्प्स टू बॉल, आणि मग तिथून पिवट त्याचा आणि तो बाहेर जायचा आणि तो आउटस्विंग करायचा. आय थिंक दॅट वॉज आर्ट. ही वॉज आर्टिस्टिक फास्ट बॉलर. आज आपण बघतो थोडंसं आर्ट ऑफ बॉलिंग कमी होत चालल्याचं जाणवतं थोडंसं. हे आर्ट होतं, सीम पोझिशन, तुमची रिस्ट पोझिशन, सीम, आणि तो बॉल स्विंग करणं, ते थोडंसं कमी वाटतं आजकाल. लोक आहेत चांगले टाकणारे, पण कपिल वॉज स्पेशल. कपिल वॉज डेफिनेटली स्पेशल. लेफ्ट आर्म स्पिनर्समध्ये मी सांगितलं पद्माकर शिवलकरला मी खेळलो. ही वॉज अ ग्रेट बॉलर. ऑफ स्पिनर्समध्ये पण होते किरण मोकाशी, बॉम्बेचा खूप चांगला बॉलर होता. प्रीतम गंदे चांगला होता. शिवलाल यादव वॉज व्हेरी गुड ऑफ स्पिनर्समध्ये. शिवलाल वॉज व्हेरी गुड. मी फेस केलेलं आहे. थोडंसं मी व्यंकटराघवनना पण खेळलो, पण मी खेळू शकलो नाही. करेक्ट. हा, पण हे सगळे तसे. मिलिंदजी, तुम्ही स्वतः लीड केलं महाराष्ट्राला एवढे वर्ष. तुम्ही पाहिलेला एक चांगला उत्कृष्ट कर्णधार तुमच्या मते? मी जसं मी कॉलेजला असताना किंवा काय त्यावेळेस ना, मी ॲलन बॉर्डरची कॅप्टन्सी खूप मी स्टडी करत होतो. ओके. इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया मॅचेस चालायच्या ऑस्ट्रेलियामध्ये, पण याला ॲलन बॉर्डर कसं लीड करतो, कसं तो डिक्लरेशन त्याचे कसे असतात. म्हणजे ही वुड गिव्ह लास्ट डेला तो दुसऱ्या टीमला 260 रन करायला डिक्लेअर करून दिला आणि 260 मध्ये ऑल आउट करेल, असे त्याचे डिक्लरेशन असायचे. म्हणजे की तो दुसऱ्या कॅप्टनला सुद्धा चान्स देईल, दुसऱ्या टीमला चान्स देईल रन्स करायला, आणि देन ही वूड हॅव फेथ इन हिज ओन बॉलर्स, आणि तो आउट करायचा. रिझल्ट ओरिएंटेड त्याचं डिक्लेरेशन असायचं. जास्त करून म्हणजे ड्रॉकडे जायची नाही मॅच, रिझल्ट यायचे. सो ॲलन बॉर्डर्स कॅप्टन्सी, आय ऑलवेज ॲडमायर्ड हिज कॅप्टन्सी. मार्क टेलर वॉज अनदर गुड कॅप्टन. आणि इंडियन याच्यामध्ये बघितलं तर कपिल देव वॉज अ डिफरंट काइंड ऑफ अ कॅप्टन. मला असं वाटतं की जो ही लेड फ्रॉम द फ्रंट. म्हणजे विकेट पडत नाही तर स्वतः बॉल घेतला, विकेट काढली, दुसरं परत दिलं, चला तुम्ही करा. 5 आउट 17 होता वर्ल्ड कपमध्ये 83ला, गेला बॅटिंगला 175 नॉट आउट केला. म्हणजे ही लेड फ्रॉम द फ्रंट. ही इज अ ग्रेट लीडर. मी तो मॅच बघितली 83ची वर्ल्ड कप फायनल. मी बघायला होतो लॉर्ड्समध्ये. ओके. आणि जस्ट आपलं इंडियाचं भाग्य की मिडविकेटला कपिल देव फिल्डिंगला होता, म्हणून तो रिचर्डचा कॅच झाला. दुसरा कोणी तिथे पोहोचलाही नसता. काय बोलतोय? दुसरा कोणी तिथे फिल्डर तिथे पोहोचला नसता. इतका स्विफ्ट कपिल पळत गेला आणि त्याने तो कॅच घेतला. आजही पाहिलं तर असं वाटतं किती इझिली त्याने तो घेतलेला आहे. ही मेड इट लुक सो इझी. कारण त्याचं जे पळणं होतं ना, आता काय सांगू तुम्हाला कपिलबद्दल बोलायचं ना, तर तुम्ही डोळे बंद केले आणि कपिलनी जर स्प्रिंट मारला ना तुमच्या शेजारून, कळणार पण नाही की तो पळत गेला. इतकं लाईक अ गॅझल जसं पळतं ना, त्याचे पाय असे जमिनीवर नाही टेकत, असं त्याचं पळणं होतं. इतका स्विफ्ट पळायचा, फार ब्युटिफुल. इट वॉज अ ट्रीट. आणि तो आपलं भाग्य की तो मिडविकेटला होता आणि कॅच त्याच्यात, दुसरा कोणी पोचला नसता त्या कॅचला. मी ती मॅच लॉर्ड्समध्ये बघितली आहे. माझ्याकडे तिकीट आहे त्याचं, अजूनही ठेवलंय. कपिल वॉज ग्रेट. हाऊ वॉज ही पर्सन ॲज अ पर्सन? कपिल एकदम दिल खुलास हे होतं, आणि माझ्याशी खूप चांगली त्याची दोस्ती होती. त्यावेळेनंतर तो खूप मोठा झाला. अजूनही मी टचमध्ये आहे, पण तेवढं आता तितकं रेग्युलर हे राहत नाही. ही वॉज अ ग्रेट लीडर, वेन ही लेड फ्रॉम द फ्रंट. तो एक आताच्या काळामध्ये बघायला तर धोनीज कॅप्टन्सी इन वन डे आणि T20मध्ये त्याची पण इम्प्रेसिव्ह कॅप्टन्सी आहे. कारण तो आता स्पर ऑफ द मोमेंट तो डिसिजन्स घेतो, कोणाला बॉलिंग द्यायची, कोणाला हे करायची. बऱ्याचदा कॅप्टन्सीमध्ये कसं असतं की ते टायमिंग जे असतं ना, टायमिंग ऑफ डिसिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे ते टायमिंग त्याच्याकडे चांगलं आहे. डिसिजन म्हणजे बॉलिंग चेंजेस करणं किंवा फील्ड चेंजेस करणं, ह्याचं जे टायमिंग म्हणतो ना, ते धोनीला चांगलं हे झालं आहे. माझ्यामध्ये धोनी आत्ताच्या ह्याच्यामधला एक चांगला कॅप्टन म्हणता येईल. आपण कॅप्टनशिप बद्दल बोललो आणि लीडरशिप. बेसिकली लीडरशिप इज कोचिंग समबडी, गिविंग गायडन्स. असंच तुमच्या पुस्तकात एका व्यक्तीने लिहिलं, अमोल आढाव.
आणि दिस इज अवे फ्रॉम क्रिकेट, बट यू बिंग हिज मेंटॉर, तुम्हाला स्विमिंग येतं का आता तरी? नाही, मला स्विमिंग येत नाही आजही. ओके, पण आम्हाला तो किस्सा ऐकायला आवडेल. नाही, अमोल अडाव म्हणजे तो आमच्या टाटा मोटर्समध्ये FTA म्हणून जॉईन झाला 1900 माझ्या मते 97 सालची गोष्ट असेल. आणि तेव्हा मी त्याला एकदा पळताना बघितलं. एक आमची इंटरनल एक रेस होती, त्याच्यात त्याला बघितलं आणि आय वॉज सो इम्प्रेस. तो जो पद्धतीने पळत होता, सिंक्रोनायझेशन त्याचं बॉडीचं जे होतं, मला एकदम म्हणजे रेल्वेचं इंजिन असं धावतंय असं मला ते दिसलं त्याच्यामध्ये. आणि मी त्याला म्हटलं की हा स्पेशल आहे, याला काय आपण सपोर्ट करूया स्पोर्ट्समॅन. नंतर ही केप्ट ऑन विनिंग ऑल रनिंगचे इव्हेंट्स, स्विमिंगचे इव्हेंट्स. मग त्याने मला हे केलं की मला पर्वती इथे जे आहे सिंहगड जो आहे तो सिंहगड चढायचा आहे. तर त्यांनी 22.5 तासामध्ये 16 वेळा सिंहगड चढला, नॉन स्टॉप अप अँड डाऊन, विच इज इन द लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स. तर ते एक त्यांनी रेकॉर्ड केलं. 22.5 तास इव्हेंट म्हणजे क्लाइम्बिंग इव्हेंट. आणि त्यानंतर मग ही डिसाइडेड टू गेट इन टू लॉंग डिस्टन्स स्विमिंग. तर मी मग बिंग अ स्पोर्ट्स मॅनेजर ॲट टाटा मोटर्स, मी त्याला मग जेवढा सपोर्ट करता येईल तेवढा केला. मग एकदा असं झालं की इंग्लिश चॅनल पोहत होता तो, आणि आय वॉज ऑन द सपोर्ट बोटवरती मी होतो, आणि त्याचा कोच होता आणि अजून एक जण त्याचा आणखीन एक असिस्टंट होता. आणि झालं असं की त्यांनी सकाळी इंग्लंडला डोव्हरपासून त्यांनी पोहायला सुरुवात केली. तिथून शेक्सपियर्स बे पासून त्यांनी सुरुवात केली, आणि पाण्याचं टेम्परेचर 14 डिग्री होतं, जस्ट इमॅजिन. आणि सकाळी 7:06 त्यांनी सुरुवात केली पोहायला, आणि 8:45 वाजता साधारण ते करंट सुरू होणार होते, म्हणजे टाईड सुरू होणार होती. आणि मग ती तशी झाली, म्हणजे अटलांटिकमधनं नॉर्थ सीमध्ये पाणी तसं बंद असं मूव्ह होतं. तर तसं ते सुरू झालं. आणि एक तासाभरात काय झालं की तो कोच आणि तो जो त्या असिस्टंट होते दोघंही ते स्टार्टेड वॉमिटिंग, सी सिकनेस, आणि ते थोडे कंप्लेन करायला लागले, वेदर अशी आहे, हे आहे, बोट फार हलती आहे वगैरे. मी त्यांना म्हटलं मग तुम्ही जाऊन झोपा म्हटलं खाली डेकच्या खाली. आणि मी उभा राहिलो, आणि मी त्याला फीडिंग करायचं होतं अमोलला, आणि ते मी दर तासाला मी त्याच्याकडनं शिकून घेतलं आणि मी करायला होतो. नंतर काय आलं, दुसऱ्या फिडिंगच्या आधी मी तिथं मी त्याचं ड्रिंक बनवत होतो, आणि बोट हलली अशी, आणि मी पडलो, त्या बोटीवर पडलो डेकवरच. पण माझं हा पाय इथे डिस्लोकेट झाला थोडा नीचे इथे, त्या झुटका जोरात झटका बसला. आणि मला कळेना, मला गरगरलं थोडा वेळ. त्या मला कोणीतरी येऊन उचललं मला आणि उभं केलं. आणि आय कुड नॉट, म्हणजे हा माझा डावा पाय टेकत नव्हता खाली असं, आणि डिस्लोकेशन झालेलं. पण म्हटलं आता हे तो पोहतोय, म्हटलं त्याला कळलं नाही पाहिजे की आपण असं हे झालंय. मी म्हटलं बघू काय होईल ते, आपण तो जोपर्यंत पोहतो म्हटलं तोपर्यंत उभं राहायचं. आणि त्यांनी 10 तास आणि काहीतरी 56 मिनिटामध्ये त्याने इंग्लिश चॅनल क्रॉस केलं. एव्हरी आवर आय वॉज फीडिंग हेम, म्हणजे विथ अ हेल्प ऑफ अ स्टिक, आणि येते ग्रेट ग्रेट. जेवढी अमोल आढावची त्याच्यात अचीवमेंट आहे, युअर सॅक्रिफाईस ऑर युअर कॉन्ट्रीब्युशन इज नो लेसर, ॲब्सोल्युटली नो लेसर. एवढं एक म्हणता येईल की मी आयुष्यात कधीच उपवास केला नाही, कधीच उपवास केला नाही. त्या दिवशी मी उपवास केला. मी 1-2 घोट पाणी प्यालो होतो फक्त सकाळी, एक गोळी घेतली होती बोट लागू नये म्हणून. त्याच्यानंतर मी चहा नाही, ब्रेकफास्ट नाही, लंच नाही, काही नाही. मी 11 तास तसा उभा राहिलो त्याच्याबरोबर. म्हटलं आणि ही इज अ नॉन स्विमर, ही इज अ नॉन स्विमर, दॅट इज कमेंडेबल. खरंच खूप मोठी गोष्ट आहे. मिलिंदजी, मी अजून एक प्रश्न, असे काही 2-3 प्रश्न आपण विचारूया की ज्याच्यात जर टाइम ट्रॅव्हल करायला मिळाला तुम्हाला, इफ यू हॅव टू गो बॅक, परत जाऊन एखादी गोष्ट करेक्ट करावीशी वाटली आयुष्यात, तर कुठची असेल? मी कदाचित मुंबईला जाऊन खेळलो असतो. सर्टनली तुम्ही मुंबईला खेळलेच पाहिजे होतात. मुंबईला खेळलात सुद्धा तुम्ही, एवढ्या चांगल्या साईडवर. मुंबईसाठी मी जाऊन खेळलो असतो तर मी कदाचित फॉर्च्यून वुड हॅव बीन डिफरंट. मी हॅपी. करेक्ट. एखादी बेस्ट मुमेंट तुमच्या करिअरची यू वुड लाईक टू रिलिव्ह,
करिअर मी म्हटलं तसं की मी टॉस जिंकला होता. मी बॅटिंग करायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं वानखेडेवरती. आणि एका ओव्हरमध्ये 3 विकेट माझ्या समोर पडल्या. मी नॉन स्ट्रायकर होतो. मी तेव्हा 10-15 वरती बॅटिंग करत होतो आणि 5 ओव्हरांनी आमची टेलच झाली आणि ड्रिंक्स आले. 11वी ओव्हर होती आणि आम्ही 5 आऊट 44 होतो. त्यावेळेस मी डोळे मिटले आणि म्हटलं मी कॅप्टन आहे. मी टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे. बॉल स्विंग होत होता चांगला आणि मला आज 100 करायलाच पाहिजे तरच. आणि आय गॉट 125 म्हणजे दॅट वॉज वन ऑफ माय बेस्ट इनिंग्स म्हणता येईल. त्याच्यानंतर अजून एक इनिंगबद्दल मला म्हणता येईल की झिम्बाब्वेला आम्ही खेळत होतो झिम्बाब्वेमध्ये आणि हरारेवरती टेस्ट मॅच होती. हरारे आणि आमची पहिली बॅटिंग आली. रवी शास्त्री कॅप्टन होता आमचा आणि आमची टीम बघा कशी होती. नवज्योत सिंग सिद्धू आणि श्रीकांत, 3 नंबर लालचंद राजपूत, 4 नंबर अझरुद्दीन, 5 नंबर रवी शास्त्री, 6 नंबर मी होतो आणि 7 नंबर मनोज प्रभाकर, 8 नंबर सदानंद विश्वनाथ, 9 नंबर मनिंदर सिंग, 10 नंबर राजू कुलकर्णी आणि 11 नंबर एल शिवरामकृष्णन. एव्हरीबडी एल्स प्लेड इंडिया. एव्हरीबडी एल्स प्लेड फॉर इंडिया. आणि त्या मॅचला फर्स्ट इनिंग आम्ही बॅटिंग करत होतो. ग्रीन टॉप विकेट होती एकदम आणि रॉसन आणि केविन करन दोघे, रॉसन करन जे आपण 5 आऊट 17 जो झाला होता कपिलने 150, तीच टीम जस्ट आफ्टर 5 months आम्ही खेळत होतो. तर सेम जॉन ट्रायकॉस होता आणि रॉसन, करन आणि बुचार्ड तिघे फास्ट बॉलर्स होते. आणि मी तिथे 29 केला, 29 केला आणि रवी शास्त्रीने 43 काहीतरी केला आणि आमचा ऑल आऊट 112 ऑल आऊट झाला आमचा. आणि रवीचे 43, माझे 29. आणि रेन अफेक्टेड विकेटला मी आऊट झालो. मध्ये गेम थांबला होता, पाऊस आला होता, कव्हर्स काढली आणि लगेच त्यांनी मॅच सुरू केली. मी म्हणत होतो रवीला, अरे इन्स्पेक्शन नाही करत का? तर नाही म्हटलं जाऊ दे आता. आणि आम्ही गेलो आणि मी दुसऱ्या बॉलला आऊट झालो 29वर फर्स्ट इनिंग. आणि आमचं 112 ऑल आऊट, त्याच्यामध्ये मी 29 केला. सेकंड इनिंगला यांचं 114 ऑल आऊट, 2 रनचं लीड फक्त झिम्बाब्वे. सेकंड इनिंगला 20 मिनिटं शिल्लक होती. मला 3 नंबर बॅटिंगला जायला सांगितलं. नरेंद्र तामाणे मॅनेजर होते, रवी शास्त्री कॅप्टन होता. मला रिक्वेस्ट केली की 3 नंबर खेळशील का म्हणून. खेळलो आणि मी 43 मी केला सेकंड इनिंगला. आमचं 106 ऑल आऊट आहे. इंडियाचा 106 ऑल आऊट आहे. 106 मध्ये मी 43 केला. फर्स्ट इनिंग 29. आय वॉज द टॉप स्कोरर इन द मॅच. दॅट वॉज अन अनऑफिशियल टेस्ट मॅच. अनऑफिशियल टेस्ट मॅच होती. दॅट इनिंग अगेन्स्ट रॉसन, करन अँड बुचार्ड, 43ची इनिंग, दॅट गेव मी लॉट ऑफ सॅटिस्फॅक्शन. अँड मिलिंदजी मला सांगा, जर परत जन्म घ्यायला मिळाला, क्रिकेटर व्हायला मिळाला, तर कुठचा क्रिकेटर व्हायला आवडेल? ते महाराष्ट्राला मी खेळलो, त्याच्यात मला काही हे वाटत नाही. भांडाकर सरांच्या अंडर मी शिकलो. ही वॉज अ ग्रेट कोच. मला परत जर ते कोच म्हणून मिळाले तर मला तेही आवडेल नक्कीच. कर्नल हेम अधिकारी, त्यांच्याकडे मी शिकलो. ही वॉज ऑल्सो अ ग्रेट कोच. आणि मुंबईत जे त्यावेळेचं जे टाईमशील्ड मी जे 14-15 वर्ष खेळलो, ते पुन्हा एकदा खेळायला मिळालं परत तर मला नक्कीच आवडेल. सो युड लाईक टू रिबॉर्न ॲज मिलिंद गुंजाळ ओनली. येस. तुम्ही हे जे पुस्तक लिहिलंय, बेटर थिंग्स टू डू इन लाईफ, हे ह्याचं टायटल असं का आहे? नाही, काय झालं की मी सर्व्हिसमध्ये असताना मी फारसा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये जास्त काही इन्व्हॉल्वमेंट माझी राहिलेली नाही आहे. एकदा असंच माझ्या कुठल्या तरी मला कमिटीवर कुठल्या तरी बोलवलं होतं. 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि मी कंपनीतून यायचो, पळत पळत जायचो मीटिंगला. पण त्यामध्ये क्रिकेट सोडून बाकीच्याच गोष्टी बऱ्याचशा डिस्कस झाल्या 1-2 वेळा. तर वडील माझे फार मितभाषी होते, पण ते फार म्हणजे त्यांच्यामुळे मी घडलो खरं सांगायचं. त्यांनी माझे हे केलं. म्हणजे 1 वर्षाचा असताना मला त्यांनी क्रिकेटची बॅट आणून दिलेली आहे आणि मला कायम त्यांचा सपोर्ट आणि त्यांनी गाईड केलेला मला. त्यांच्यामुळे आणि आईमुळे मी जे काय खेळू शकलो त्यांच्यामुळे. तर एक दुसऱ्या मीटिंगच्या वेळेस मी जेव्हा डिसअपॉइंट झालो होतो की काय क्रिकेटचं, मला क्रिकेटसाठी काहीतरी करायचं होतं त्या कमिटीवर असताना.
तर क्रिकेटचं काहीच डिस्कशन झालं नाही आणि बाकीच्याच गोष्टी सगळ्या हे रॅटिफिकेशन ऑफ बिल्स आणि हेन तेन सगळ्या मला तेव्हा मी डिजेक्टेड. मी घरी जेव्हा आलो सेकंड टाईम दुसऱ्या वेळेस, तेव्हा मला वडिलांनी विचारलं काय झालं. तर मी म्हटलं दादा काय नाही, क्रिकेटचं काय फारसं हे नाही झालं. ते म्हटले यू हॅव बेटर थिंग्स टू डू इन लाईफ. ओके. हे त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं 25 वर्षापूर्वी की यू हॅव बेटर थिंग्स टू डू इन लाईफ. मग मी जेव्हा पुस्तक मी म्हटलं तेच वाक्य माझ्या डोक्यात होतं. मी तेव्हापासून मी जास्त ह्याच्यात हे नाही. मी टाटाची नोकरी केली त्याच्यानंतर 23 वर्ष. इथून मी रोज 23 वर्ष टाटा मोटर्स पिंपरीला जाऊन सर्व्हिस केली. वॉट एव्हर आय एम. सो तुम्ही टाटाचं नाव घेतलं. हाऊ इज टाटा ॲज अन एम्प्लॉयर? ग्रेट एम्प्लॉयर्स, ग्रेट कंपनी, ग्रेट एथिकल कंपनी. म्हणजे एथिक्स कधी सोडत नाहीत. त्यांचे बिलीफ्स एकदम स्ट्रॉंग आहेत आणि त्यामुळे तो ग्रुप जो आहे तो आज उभा आहे. म्हणजे कुठली पण कॉम्पिटिशन आली तरी त्यांच्याशी ते कॉम्पीट करायला हे आहेत. म्हणजे तेवढी स्ट्रेंथ आहे त्या ग्रुपमध्ये. ग्रेट. नो टू वेज. दे टेक केअर ऑफ देअर एम्प्लॉईज, फॅमिलीज, मेडिकल, एव्हरीथिंग. म्हणजे कधीच ते असं हे करत नाहीत, निग्लेक्ट करत नाहीत कोणाला. तुम्हाला रतन टाटांबरोबर सुद्धा भेट घ्यायची संधी मिळाली? मी पब्लिक रिलेशन्स ऑफिसर होतो, PRO होतो मी. 4 वर्ष होतो टाटा मोटर्समध्ये. मी तेव्हा त्यांना माझं भाग्य, मी त्यांना रिसीव्ह करायचो. म्हणजे ते जेव्हा प्लेनमधनं यायचे, चार्टर्ड फ्लाईट असायची बऱ्याचदा, त्यातून मी त्यांना रिसीव्ह केलेलं आहे, त्यांना सी ऑफ केलेलं आहे. हाऊ वॉज ही ॲज अ पर्सन? ग्रेट. व्हेरी व्हेरी सिम्पल मॅन, बट वॉट अ ग्रेट पर्सन. नो क्वेश्चन अबाउट इट. मी वाचलेलं आहे, ऐकलंय बऱ्याच लोकांकडून. यू सिंग वेल. हमसे आया न गया, तुमसे बुलाया न गया, फासला प्यार में दोनों से मिटाया न गया. हमसे आया न गया, तुमसे बुलाया न गया. वो घड़ी याद है जब तुमसे मुलाकात हुई, एक इशारा हुआ, 2 हाथ बढ़े, बात हुई. देखते देखते दिन ढल गया और रात हुई. वो समाज तलक हमसे भुलाया न गया. हमसे आया न गया, तुमसे बुलाया न गया. थँक्यू. लवली. थँक्यू. तुम्ही एवढे वर्ष खेळलात. नाव व्हॉट आर यू गिव्हिंग बॅक टू क्रिकेट? माझ्या रिटायरमेंट नंतर मी BCCIच्या याच्यावरती होतो. म्हणजे मी मॅच रेफरी होतो 3 वर्ष. त्याच्यानंतर मी दिलीप वेंगसरकरच्या अंडर मी टॅलेंट रिसोर्स डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून एक 4 वर्ष होतो. आणि त्या काळात म्हणजे मी मॅचेस कव्हर केल्या. म्हणजे रोहित शर्मा, रवींद्र जाडेजा, चेतेश्वर पुजारा यांच्या मॅचेस मी तेव्हा कव्हर केल्या. त्याच्यानंतर मी मॅच ॲड्ज्युडिकेटर मी होतो परत BCCIच्या याच्यावरती. आणि मी महाराष्ट्राचा मी सिलेक्टर होतो. अंडर 19चा आत्ता गेली 2 वर्ष मी सिलेक्टर होतो. मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी आम्ही विनू मनकर ट्रॉफी महाराष्ट्र जिंकले आणि आम्ही बीट बॉम्बे अगेन इन द फायनल्स. तर मग कोइन्सिडन्स. पण मुंबई डेफिनेटली मी आय रिस्पेक्ट. म्हणजे मुंबई टीम हायली रिस्पेक्ट मुंबई टीम. पण त्यांना हरवण्यामध्ये म्हणजे देन तुमचा कस लागतो. तर ते आम्ही जिंकलो आम्ही 2 वर्षापूर्वी. आणि माझं स्वतःचं कोचिंग आहे. मी लहान मुलांना शिकवतो. म्हणजे मोठी मुलं काही जास्ती घेत नाही. 18 वर्षाच्या आतली, 19 वर्षाच्या आतली मुलं मी शिकवतो. आणि आमची जवळजवळ 27 वर्ष झाली आज मी हे कोचिंग चालू आहे.
लहान मुलं मी त्यांना बेसिक क्रिकेट काय असतं किंवा कसं असायला पाहिजे चांगल्या गोष्टी ज्या शिकवता येतील तेवढे शिकवतो. जे भांडारकर सरांकडनं आम्ही शिकलो, कर्नल अधिकारी यांच्याकडून जे शिकलो ते मी पुढं द्यायचा प्रयत्न करतो. आणि बिलकुल त्याच्यामध्ये माझा कमर्शियल हेतू बिलकुल नाही आहे. आणि त्याच्यातून आनंद खूप मिळतो. ते मी चालू ठेवलेलं आहे. असंच ते चालू ठेवा आणि अजून काही प्लेयर्स महाराष्ट्राला आणि भारताला द्या. थँक्यू. थँक्यू सो मच.